इतकी मेहनत केल्यावर चांगलं पाणी लागलंच आता, म्हणून त्याला पहिलं पिऊन घेतलं. आता तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ पाणी येत आहे. तर म्हणून अशी मेहनत घ्यावी लागते कोणत्याही गोष्टीसाठी. न प्याले मस्त लागत होतं घरच्या पाण्यावानी. इकडं आमच्याच गावचं पाणी येते का वाहत वाहत. त्याच्यामध्ये किती गोटे माती आहे तरी किती स्वच्छ पाणी दिसत आहे. न त्याच्यामध्ये माझा थोडासा चेहरा बी दिसून राहिला का. इतकं गोड पाणी मी तयार केलं आहे का सांगू तुम्हाला. आता नाही, या जगात पाण्यासारखं दुसरं काही सुंदर आहे नाही. जल ही जीवन है. आजीबाई म्हणे माझ्या पिढ्या खतम होत आहे म्हणे, पण आमचा हा संघर्ष खतम होत नाही म्हणे पाणी भरायचा. बाई गी नळ गिन आणून दे म्हणे, तू आता व्हिडिओ काढतच आहे. तर मी म्हणलं हो आजी, तुझ्या गावात आता नळ येते, थांब म्हणलं मी व्हिडिओ टाकल्यावर. असं होईल का बरं. असं झालं तर किती चांगलं होऊन जाणार बरं. त्यांच्या गावात नळ आला तर लोक मस्त नळाचं पाणी पिणार. एवढी मेहनत बी नाही घ्यायला लागणार. मी बी एक गुंडा आणला होता, आपल्या डोक्यावर ठेवलं न चाललो तुरु 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 आपल्या घराकडं. इकडच्या बायात 2-2 न 3-3 गुंड घेऊन जाते, कारण की दूर बहुत आहे ना, म्हणून 10 वेळा यायला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून. नदी गिदी पारच करा लागते का आम्हाले. आता बारी होती चिखल पार करायची. बहुतच मोठा संघर्ष आहे बाप्पा इकडं पाणी भरायचा. टेकडी न टेकडी चढत चढत जा लागते. रस्त्यामध्ये चिखलही मोठं. कोणीतरी हा व्हिडिओ मोदीवरी पाठवा ना, त्यांच्या गावामध्ये नळ लावून द्या बरं. त्या चिखलामध्ये मी घसरले तर काहीच खरं नाही माझं. कंबर तुटून हातातच याची आहे माझी. मला तर पक्का दम न दम येऊन गेला होता हे पाणी भरू भरू. आता थोडशात दूर घर आहे म्हणून नाही का पटपट नेत होतो. घरी पोहोचलो ना, आईला आवाज दिलो पहिलं ये बा म्हणून, माझा गुंड उचल म्हणून. माझी आई बी आली गुंड उचलाले. तर भेटू आता नंतरच्या व्हिडिओ मध्ये. कसा वाटला कमेंट मध्ये सांगा जो.